श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमेला कोणत्या सेवा करायच्या याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड झालेला आहे काल आणि 2 दिवसापूर्वी. हे दोन्ही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, कृपया अवश्य बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आज सकाळी 7 पासून उद्या सकाळपर्यंत पौर्णिमा आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या सेवा उपाय करायचेच आहेत. त्याच पद्धतीने सत्यनारायण पूजा आज संध्याकाळी 6 ते 7 किंवा 5 ते 7 या वेळेत ज्यांना ज्यांना इच्छा आहे ती त्यांनी करा. ती कशी करावी याची पण माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाचे म्हणजेच उद्याचे काही उपाय सांगणार आहे. खूपच प्रभावी आणि अतिशय जबरदस्त असे उपाय आहेत. काही लोकांचं म्हणणं असतं आम्हाला हे सगळं माहिती आहे, तर ठीक आहे, ज्यांना माहिती आहे त्यांनी नका पाहू. कारण बरेच जण असे आहेत ज्यांना ज्या त्या दिवशी कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात हे नेमकं माहीत नसतं आणि उपाय तर नसतातच माहिती. म्हणून माझं तुमच्यासाठी, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे खास व्हिडिओ माझे असतात. हनुमान जयंतीला काल सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी सिद्ध करून ज्यांना ज्यांना हनुमान मूर्ती पाहिजे आहे त्यांनी आपल्या 77 57 94 94 41 या नंबरवर संपर्क साधावा. उद्या हनुमान मंदिरामध्ये तर जायचंच आहे. हनुमान मंदिरामध्ये जाऊन आपल्याला शेंदूर, चमेलीचं तेल, काळे उडीद हे चढवायचं आहे. आता बघूया उद्या नैवेद्य काय काय दाखवायचा. हनुमान रायांना सगळ्यात जास्त काय प्रिय असेल तर ती जिलेबी, इमारती म्हणतात ज्याला, किंवा जे बुंदीचे ह्याचे लाडू असतात ना, त्याला काय म्हणतात, मोतीचूरचे लाडू. हे 2 प्रसाद हनुमान रायांना जीव की प्राण आहेत. त्यामुळे उद्याचा नैवेद्य काय तर हनुमान रायाला जिलेबी म्हणजेच कोकणी इमारती म्हणतात ज्याला, डिझाईन मध्ये केलं जातं, आणि मोतीचूरचा लाडू हा हनुमान रायाचा सगळ्यात आवडीचा नैवेद्य आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 1.25 किलोच्या प्रमाणात घेऊन बघा. जिलेबी घेतली 1.25 किलो, मोतीचूरचे लाडू घेतले 1.25 किलो, या प्रमाणामध्ये घ्या. आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी अगदी 5 लाडू, 5 जिलेबी, पावशेर, 1.25 पावशेर या प्रमाणामध्ये घेतली तरीही चालेल. आणि हे घेऊन आपल्याला डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये जाऊन हे आधी आपण पुजाऱ्यांकडे द्यायचं आहे, गुरुजींकडे द्यायचं आहे. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्यांनी जेव्हा मारुतीला नैवेद्य दाखवतील तिथे एक ठेवतील. त्यानंतर तिथेच उभं राहून हा नैवेद्य सगळे जिथं लोक असतील तेवढ्यांमध्ये वाटायचा आहे. आणि एक लाडू आपला घरात सगळ्यांसाठी किंवा जे काही उरतील 4-5 लाडू ते घरात सगळ्यांसाठी आणायचे आहे. त्यातला एक लाडू शक्य झालं तर गोमातेला सुद्धा उद्या घालायचा आहे. आता हा आहे उद्याचा नैवेद्य. घरामध्ये सुद्धा लाडू, जिलेबी किंवा सुंठवडा, सुंठ म्हणजे कोरडे जे आले असते ज्याला सुंठ म्हणतो आपण, ड्राय जिंजर, ते कुटायचे किंवा मिक्सर मध्ये काढायचे आणि त्यामध्ये पिठी साखर, वेलदोडा हे सगळं मिक्स करून सुंठवड्याच्या प्रसादाला, हनुमान जन्मोत्सव असू दे, गणेश जयंती असू दे किंवा दत्त जयंती असू दे, रामनवमी असू दे, या सगळ्याला देवांच्या कुठल्याही उत्सवाला सुंठवड्याला खूप महत्व आहे. म्हणून सुंठवड्यामध्ये थोडेसे तुळशीपत्र घालावे आणि तो नैवेद्य घरामध्ये दाखवावा. उद्या मंदिरात आपल्याला सुंठवडा देतात, तो सुद्धा आवर्जून आणावा. मंदिरामधून उद्या तिथली जी विभूती असते, अंगारा असतो आणि शेंदूर असतो, तो आवर्जून घरी घेऊन यावा आणि तो महत्वाच्या कामाला जाताना नक्कीच लावावा. हनुमान राया एक असे चिरंजीवी देवता आहेत जे आपल्याला प्रत्येक संकटामधून बाहेर काढतात, म्हणजे काढतातच. तुमचे ते संकट आर्थिक असू दे, मानसिक असू दे किंवा शारीरिक असू दे, संपूर्ण दुखण्यातून तुम्हाला हनुमान राया बाहेर काढतात. म्हणून हनुमान रायाची सेवा करणे हे खूप जास्त महत्वाचे आहे. भीमरूपी महारुद्र हे जे मारुती स्तोत्र, भीमरूपी महारुद्र हे जे मारुती स्तोत्र आहे ते दररोज मुलांनी पठण करावे, स्त्रियांनी पठण करावे, पुरुषांनी पठण करावे. त्याच पद्धतीने हनुमान चालीसा ही सगळ्यात मारुती रायाची महान सेवा आहे.
संकट कटे मिटे सब पीरा जो पढे हनुमान चालीसा. असं जे आहे त्यामध्ये म्हणजे संकट कटे मिटे सब पीरा, भूत पिशाच निकट नाही आवे. बघा तुम्ही यातली जी शब्द रचना आहे ती इतकी सुंदर आहे की तुमची भय असेल, भीती असेल, भूत पिशाच असेल, करणीबाधा असेल, हे सगळं तुमच्या जवळ भूत पिशाच निकट नाही आवे, कुणीच तुमच्या जवळ येऊ शकणार नाही जोपर्यंत तुमच्या घरावर मारुती रायाची कृपा आहे. म्हणून मारुती रायांना घरात स्थान द्या. बरेच घर असे आहेत जिथे मारुती रायांचं स्थान नाही. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या मारुती रायांची मूर्ती आणून ती स्थापन करणार आहे आणि तुम्हीही माझ्याकडून उद्या ती स्थापन करा. फक्त देवघरात जरी ती ठेवली तरी मारुती रायाचं तोंड हे दक्षिणेला झालं पाहिजे आणि फोटो घेतला तरीही तो दक्षिण दिशेला तोंड करून फोटो राहिला पाहिजे. ज्यांचे दरवाजे दक्षिण दिशेला आहेत त्यांनी पंचमुखी हनुमानाचा फोटो हा दरवाजाच्या वरती अवश्य लावा. तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. प्रत्येक शनिवारी रुईच्या पानांचा हार घालून धूप उदबत्ती दाखवून त्या हनुमानाची तुम्ही पूजा करा. दक्षिण दरवाजा खूप वाईट असतो का? मुळीच नाही. दक्षिण दरवाजा दिला तर खूप देऊन जातो आणि दक्षिण दरवाजावर हनुमान रायाची कृपा असते. त्यामुळे जरी तुमचं घर दक्षिणमुखी असेल तरी वाईट वाटून घेऊ नका. फक्त तिथे मारुती रायाला स्थान देणं खूप महत्वाचं आहे. हनुमान जयंती दिवशी तुम्हाला एक मिठाचा मुठभर जाडं मीठ, जे खडे मीठ असतं ना, ते तुम्हाला एका पणतीमध्ये ठेवायचं आहे जे आपण दिवाळीमध्ये लावतो. त्यामध्ये एक मुठभर मीठ किंवा ती पणती भरून मीठ ठेवायचं आहे आणि 7 लवंगा ज्या फुलासहित असतात त्या त्याच्यामध्ये उभ्या खोचायच्या आहेत. म्हणजे पिवळे फुल वरती आणि त्याचा दांडा खाली अशा, आणि त्याच्या मधोमध भरपूर कापूर, जेवढा तुम्हाला शक्य आहे 10, 12, 13, 20, 4, 5 जेवढा शक्य आहे तेवढा त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे देवासमोर. त्या लवंगा जळतील, ते मीठ थोड्याफार प्रमाणात जळेल, कापूर जळेल, तोपर्यंत ओम हम हनुमंते नमः आणि श्रीराम जय राम जय जय राम याचा जप करायचा किंवा एकदा हनुमान चालीसा म्हणायची. त्यानंतर हे जे सगळं उरलेलं साहित्य आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे. हनुमान चालीसा म्हणताना जी काही उदबत्ती अंगारा तुम्ही तिथे झालेला आहे तो तुम्हाला नेहमी मुलांना, तुम्हाला स्वतःला लावून द्यायचा आहे. लक्षात घ्या, उद्यापासून दररोज घरात न चुकता हनुमान चालीसा म्हणा. त्याचे रिझल्ट तुम्ही स्वतःहून मला सांगाल. आत्ता सांगितलेला मीठ आणि लवंगाचा उपाय उद्या प्रत्येकाने करा. आता कृपया अडचण असेल तर करू नका, सूतक असेल तर करू नका. महिला करू शकतात का? हो करू शकतात. 5वा दिवस असेल तर करू शकता का? हो करू शकता. 4था दिवस असेल तर करू शकता का? नाही करू शकत. मारुती रायाच्या जन्मोत्सवा दिवशी मांसाहार करू नका किंवा कुठलंही चुकीचं काम, मद्यपान, व्यसन, कुठलेही चुकीचे काम मारुती रायाच्या जन्मोत्सवा दिवशी करू नका. उद्या मंदिरात अवश्य जाऊन या. तिथला ओरा तो तिथलाच असतो आणि घरातला तो घरातलाच असतो. घरातही सेवा करा आणि मंदिरातही सेवा करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.